हाय फ्रेंड्स, युअर बडी इज हिअर. आणि आता आपण चॅप्टर डिस्कस करायला जाणार आहे तो म्हणजे मॅग्नेटिझम. आता मॅग्नेटिझम नाव ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या मनात काय म्हणजे आठवते की काहीतरी आज नवीन शिकायला मिळणार, ते म्हणजे मॅग्नेटच्या प्रॉपर्टीजबद्दल ते आपण शिकायला मिळणार. तर आपण आता मॅग्नेटिझम, आता मॅग्नेट बघू आता मॅग्नेट काढू. आपण एक शॉर्ट मॅग्नेट घेऊ, कन्सिडर करू. आता तो काय करणार, आपल्या भोवती मॅग्नेटिक फील्ड जनरेट करणार. बरोबर आहे, मॅग्नेटिक फील्ड जनरेट करणार. आणि त्या मॅग्नेटिक फील्ड हे आपण म्हणजे दिसत नाहीत आपल्याला ते मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, पण आपण एक कन्सिडर करतोय की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा क्लोज लूप फॉर्म करतात. आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, आता इथं जो मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, हे मॅग्नेटच्या भोवतालीचा एरिया जिथं मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स होतोय कोणत्याही बॉडीला, ते म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आपण कशा प्रकारे दर्शवतो, ते म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. म्हणजे कुठंपर्यंत त्याचा किती अभाव आहे त्याप्रमाणे आपण त्याचं मॅग्नेटिक फील्ड लाईन असं. मग आता इथं आपण पुढं बघणार की जिथं मॅग्नेटिक फील्ड क्राऊडेड असतात, म्हणजे जिथं जवळजवळ असतात तिथं काय असते, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ही हाय असते. आणि जिथं म्हणजे लूजली असतात, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लूजली असतात, तिथे वीक असते. आणि जिथं जवळजवळ असते तिथं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असते. बरोबर आहे. तर आपण आज चॅप्टर चालू करताना काय करूया, पहिला लाईन ऑफ फोर्स म्हणजे समजून घेऊ. तर आपण लाईन ऑफ फोर्स पासून सुरुवात करू. लाईन ऑफ फोर्स म्हणजे काय, तर लाईन ऑफ फोर्स म्हणजे काय बघा. आता मॅग्नेट आहे, मॅग्नेटला आता काय असणार, नॉर्थ पोल साऊथ पोल असणार. बरोबर आहे. मॅग्नेट आहे तर मॅग्नेटला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असणार. बरोबर आहे. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजे लाईन ऑफ फोर्स म्हणजे काय इंडिकेट करतोय की जेव्हा तुम्ही ह्या मॅग्नेटमध्ये म्हणजे मॅग्नेट पाशी जर तुम्ही नॉर्थ पोल ठेवला, आता कोणताही नॉर्थ पोलचा तुकडा ठेवला, तर तो काही पाथ फॉलो करतो. तो फॉलो ट्रेस करून सायंटिस्टनी काय शोध लावलं की हा नॉर्थ पोल जो पाथ ट्रेस करतो, आता नॉर्थ पोल लाईक पोल हे काय करतात, अपोज करतात. म्हणजे लाईक पोल इच अदर अपोज करतात. बरोबर आहे. म्हणजे हे त्यांच्यात अट्रॅक्शन नसते, रिपल्शन असते. बरोबर आहे. त्यामुळं नॉर्थ पोलमध्ये काय असणार, रिपल्शन. मग ते नॉर्थ पोल इथं म्हणजे हे मॅग्नेटिक हे दाखवणार नाही, रिपेल करणार तो. आणि त्यामुळे नॉर्थ पोल कुठं अट्रॅक्ट होणार, साऊथ पोलकडे होणार. मग तो जो पाथ फॉलो करतोय त्याला आपण काय म्हणतोय, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. समजलं इथं, ते झालं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. मग त्यालाच आपण काय म्हणतो, लाईन ऑफ फोर्स. म्हणजे जेव्हा आपण नॉर्थ पोलचा तुकडा मॅग्नेट बशी ठेवतोय, तेव्हा तो जो पाथ फॉलो करतोय, आता तो पाथ कसा फॉलो करणार, हा. बरोबर आहे. तर तो जो पाथ फॉलो करतोय त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजेच लाईन ऑफ फोर्स असं म्हणतो. मग हे समजलं. इथनं पुढं काय बघू. आता ह्याच्या प्रॉपर्टीज, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज आपण काय डिस्कस करायला जाणार आहेत. त्या म्हणजे आता मॅग्नेटिक फील्ड लाईन्सच्या, आता तुम्हाला तर कळालं की जेव्हा आपण मॅग्नेट पाशी नॉर्थ पोल ठेवतो, इंडिव्हिज्युअल नॉर्थ पोल ठेवतो, तेव्हा त्या नॉर्थ पोलला नॉर्थ आता सेम पोल्स रिपेल्स इच अदर असं आहे. बरोबर आहे. मग तसंच नॉर्थ पोलला रिपेल करतोय आणि अट्रॅक्ट कोण करतोय, साऊथ पोल नॉर्थ पोलला. त्यामुळे तो जो पाथ फॉलो करतोय त्याला आपण काय म्हणलोय, लाईन ऑफ फोर्स. आता आपण नंतर बघू प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स काहीतरी आहेत त्या बघू. आता मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स बघा. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स काय फॉर्म करतात, क्लोज लूप फॉर्म करतात. म्हणजे आता हा मॅग्नेट आहे. बरोबर आहे. मॅग्नेट आहे तर मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स हा क्लोज लूप फॉर्म करतात. आणि त्या आता इथं नॉर्थ पोल आहे आणि इथं साऊथ पोल आहे, तर त्या क्लोज लूप फॉर्म करतात. आणि हे आउटसाइड मॅग्नेट क्लोज लूप फॉर्म करतात. आणि आउटसाइड द मॅग्नेटिक फोर्स, हे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ह्या नॉर्थ पोल टू साऊथ पोल, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या नॉर्थ पोल टू साऊथ पोल असतात. आणि इनसाइड मॅग्नेट ह्या साऊथ पोल टू नॉर्थ पोल असतात. बरोबर आहे. इथं समजा हे आला पहिला पॉईंट, नंतर ना हे झाला आणि दुसरा पॉईंट झाला. म्हणजे पहिला आपण काय म्हणला, ते दुसऱ्यातच काय सांगितले, दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या नॉर्थ आहे, साऊथ आहे. तर इथं काय असतात की क्लोज लूप फॉर्म करतात. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या क्लोज लूप फॉर्म करतात. बरोबर आहे.
आणि सेकंड आपल्याला कॅरेक्टरिस्टिक बघायचे ते म्हणजे काय की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या आउटसाइड द मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटच्या बाहेर ह्या कुठं असतात नॉर्थ टू साऊथ त्या अशा फॉलो करतात पाथ आणि जी इनसाइड मॅग्नेटच्या आत जशा असतात त्या म्हणजे साऊथ टू नॉर्थ समजलं हे तर तसंच आहे क्लोज लूप फॉर्म करणं. आणि तिसरी प्रॉपर्टी म्हणजे काय आहे आता तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड ची डायरेक्शन काढायची आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कुठं हे करायला हे आपलं म्हणजे पॉईंट करायला तर ते आपण आता तिसरा कॅरेक्टरिस्टिक बघू ते म्हणजे एक टँजंट आपण ड्रॉ करतोय मॅग्नेटिक फील्डवर कोणत्याही मॅग्नेटिक फील्ड लाईनवर एक टँजंट ड्रॉ करतोय ते आपल्याला डायरेक्शन कशाची त्या पॉईंटवर डायरेक्शन कशाची शो करते की मॅग्नेटिक फील्ड कुठं डायरेक्टेड आहे समजलं. तर इथं आता आपण एक मॅग्नेट काढू आणि ह्या फील्ड लाईन जर अशा असतील तर हे नॉर्थ साऊथ आता ह्या अशा असतील हे नॉर्थ असं बरोबर नॉर्थकडे साऊथकडे आउटसाईड आणि इनसाइड साऊथ टू नॉर्थ समजलं. आता इथं आपण बघू की ह्या फील्ड लाईन्सला आपण जे टँजंट ड्रॉ करतो आता इथं टँजंट ड्रॉ करणार आपण इथं जर टँजंट ड्रॉ केली तर ही डायरेक्शन कशाची शो करत्या फील्ड लाईनची डायरेक्शन म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही आपण फील्ड लाईनवर टँजंट ड्रॉ करतोय ती आपल्याला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन शो करते म्हणजे आपल्याला कुठं मॅग्नेटिक फील्ड कसा लागणार तर ह्या डायरेक्शनला म्हणजे डायरेक्टेड कुठं असणार मॅग्नेटिक फील्ड कुठं डायरेक्टेड असणार हे असं मॅग्नेटिक फील्ड कुठे डायरेक्टेड असणार ते आपल्याला सांगते ते म्हणजे टँजंट आपण एक टँजंट ड्रॉ करतो. आता इथं कसं असणार जी आपण टँजंट ड्रॉ करणार आता इथं कसं आणि टँजंट कशी ड्रॉ करायची बघा इथं मी असे केले तर म्हणजे टँजंट आता नॉर्थ टू साऊथ जायला मग टँजंट अशी ड्रॉ करायची आता इकडं फील्ड लाईन्स कशी झाल्या नॉर्थ टू साऊथ तर आपल्याला असं टँजंट ड्रॉ करायची की नॉर्थ टू साऊथच्या ह्याच्याकडे गेलं पाहिजे. मग आता इथं टँजंट ड्रॉ केली तर कुठं डायरेक्शन दाखवली ही अशी दाखवली इथं केलं तर अशी दाखवली मग हे काय दाखवते मॅग्नेटिक फील्ड कुठं डायरेक्टेड आहे ती डायरेक्शन बरोबर आहे. हे तिसरा पॉईंट झाला. चौथा पॉईंट आपण बघायला जाणार आहे तो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे कुठं स्ट्रेंथ कशाची जादा असते तर आपण आता चौथी प्रॉपर्टी डिस्कस जाणार आहे ती म्हणजे आता मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कोणत्या क्षेत्रात स्ट्रॉंग असणार आणि कोणत्या क्षेत्रात वीक ते आपण मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या नुसार समजू. आता बघा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आता यावनं काय समजायचे मग जरा ही लांब करतो. आता ह्यावरच काय समजायचं आहे की जिथं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जवळ आहेत क्राउडेड आहेत तिथं मॅग्नेटिक फील्ड काय असणार स्ट्रॉंग असणार आणि जिथं लूजली असणार म्हणजे जिथं वाईडली सेपरेटेड असणार तिथं काय असणार मॅग्नेटिक फील्ड वीक असणार. त्यावरून समजते. आता इथं बघा जर एवढाच मी एरिया घेतला एवढाच एरिया तर इथं किती ओनली आता इथं बघा एवढा एरिया घेतला फक्त मी तर इथं फक्त मॅग्नेटिक फील्ड लाईन्स किती 2च जातात आणि इथं बघा म्हणजे इथं केवढ्या लूज आहेत आणि इथं 4 जातात. मग ह्यावरून काय समजते जिथं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या म्हणजे जवळजवळ आहेत तिथं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आहे आणि जिथे तिथं लूज आहे तिकडे वीक आहे. ह्यावरून एवढंच आहे. आणि नंतर आपण पुढे बघायला जाणार आहे ते म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अजून 2 प्रॉपर्टी राहिल्यात ते आपण बघू. तर मॅग्नेटिक फील्ड तर इथं झालं. आता आपण 5वी प्रॉपर्टी डिस्कस करायला आणि ती म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. आता एक मॅग्नेट ड्रॉ करू त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अच्छा इनसाइड मॅग्नेट मॅग्नेटिक फील्ड लाईन्स गेल्या इकडे नॉर्थ आहे साऊथ आहे झालं. आता इथं बघा आता एक युनिट एरिया जर घेतला आपण एक युनिट एरिया आता इथं समजा एक युनिट एरिया घेतला त्यातून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या परपेंडिक्युलर जातील त्या म्हणजे काय मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे टोटल नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्स पासिंग थ्रू युनिट एरिया नाही तर गिवन एरिया ते म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. आणि जे आपण हे काढतो आता काय मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे बी ते कसं काढतो मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू युनिट एरिया म्हणजे एक युनिट एरिया घेणार आपण त्यातनं जेवढा मॅग्नेटिक फील्ड पास होणार
ते म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. ते म्हणजे कसं काढतो आपण, फाय अपॉन ए. ते म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स. ते म्हणजे काय, फाय म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स. हे आपण अजून घेऊ. आणि हे आता हे एरिया बरोबर आहे. तर आता समजा आता इथे किती मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, हे आता हे एरिया कितीतरी समजा, आता इथं किती अनेक लाईन करू आपण. आणि इथे आता इथं बघा, आता समजा हे एरिया 1.5 सेंटीमीटर स्क्वेअर नाही 1.5 मीटर स्क्वेअर आहे. हा एरिया किती आहे, 1.5. ए इक्वल टू काय, 1.5 मीटर स्क्वेअर. आणि ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्या किती झाल्यात, फाय इक्वल टू किती, 3. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स किती पास होत्यात त्या एरियामधून, ते म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. आता ते मॅग्नेटिक इंडक्शन कसं काढावं, बी इज इक्वल टू काय, फाय अपॉन ए. म्हणजे काय असणार, बी इक्वल टू फाय किती आहे, 3 आहे आणि 1.5 त्याला गेलं म्हणजे 2 वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि ह्या फायलाच काय युनिट असतं, वेबर. समजलं. तर मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, मग म्हणजे एका युनिट एरियामधून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या पास होतात एका युनिट एरियामधून, ते म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. तेच आपण कसं काढलो, मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू फाय अपॉन ए. फाय म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स. त्याचं युनिट काय, वेबर. आणि मॅग्नेटिक एरिया काय, मीटर स्क्वेअर. समजलं इथं. आता तुम्ही म्हणला असला की इथं फ्लक्स घेतलं, ते मी पहिला घ्यायला पाहिजे होतं, ते माझं जरा हे झालं. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे बघा, अनेक प्रॉपर्टी डिस्कस करू आपण 6वी, आणि ती काय सोपे आहे. आणि मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय जाणून घेऊ, आणि परत मॅग्नेटिक इंडक्शन घ्यायचं आहे. तर मॅग्नेटिक हे आता अनेक प्रॉपर्टी लास्टची 6वी म्हणजे कधीच मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या इंटरसेक्ट होणार नाहीत. म्हणजे आता हे असं आहेत, ह्या इंटरसेक्ट होणार नाहीत. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या अशा ह्या कधीच इंटरसेक्ट म्हणजे एकामेकाला अशी कधी जुळणार नाहीत. समजलं. आता ही इकडे आल्या तर हे असं इकडं तिकडं कुठं जुळणार नाही. कारण का, हे बघा, आता आपण मॅग्नेटिक फील्ड लाईन्सची, आता हे मॅग्नेट आहे, आता हे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत, बरोबर आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आता आपण ह्याचा हे कसं काढतो, म्हणजे डायरेक्शन कशी काढतो मॅग्नेटिक फील्डची. टँजंट ड्रॉ करतो, तेव्हा टँजंट ड्रॉ करतो. आता ह्या इथं जायचं टँजंट ड्रॉ करतो, आणि ती डायरेक्शन म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. समजलं. आता इथं कशी डायरेक्शन येणार बघा, तर इकडे 2 आहेत, या 2 आहेत, म्हणजे बघा इथं सरळ काढतोय, त्या 2 आहेत. आता इथलं डायरेक्शन काढायची म्हणली तर इथून इकडं पण येणार आणि इकडं पण येणार. आणि मॅग्नेटिक फील्डची 2 डायरेक्शन कधी असू शकत नाही. त्यामुळं मॅग्नेटिक फील्ड लाईन्सच्या कधीच इंटरसेक्ट होणार नाहीत, म्हणजे एकामेकाला कधी इंटरसेक्ट होणार नाहीत. हे समजले हो ना. ह्या झाल्या सगळ्या प्रॉपर्टीज कशाबद्दल, मॅग्नेटिक फील्ड लाईन्सबद्दल. आता नंतर आपण बघू मॅग्नेटिक इंडक्शन हे मागं बघितलं, तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बघू. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजे तर आता आपण इथं पण प्रॉपर्टी डिस्कस केल्या. आता नंतर काय करण्यात आलं आहे ते म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय. तर पहिला आपण बघू मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सला सिम्बॉल आपण काय वापरतो, फाय. तर मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, एका गिवन एरियातून म्हणजे जो आपण एरिया घेतो त्यामधून जेवढ्या लाईन पास होतात, म्हणजे लाईन ऑफ फोर्स, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स, तेच म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. आता आपण एक मॅग्नेट ड्रॉ करू आणि ड्रॉ करून समजू. तर आपण बघा, इथं आपण एक एरिया घेतो, गिवन एरिया घेतो, जो काय घेतो तो काहीतरी ए समजा. त्यातून किती लाईन ऑफ फोर्स पास होतात तेच म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे इथं जो गिवन एरिया घेतो आपण पर्टिक्युलर, म्हणजे जेवढा एरिया घेतो त्यातून जेवढ्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पास होतात तेच म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स. ह्यालाच आपण सिम्बॉल कसा वापरतो, म्हणजे दर्शवण्यासाठी फाय इक्वल टू, आता इथं किती लाईन ऑफ फोर्स पास झाले, 2, म्हणून ह्याला 2 आणि याची युनिट काय, वेबर. हे WB आपण रिप्रेझेंट करतो. हे झालं काय, मॅग्नेटिक फ्लक्स. समजलं. म्हणजे एका गिवन एरियामधून किती मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पास होतात ते म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. नंतर आपण मागं बघितलेलं मॅग्नेटिक इंडक्शन ते परत हे करू, रिवाइज करू. हे झालं मॅग्नेटिक फ्लक्स. आणि मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, ह्यासारखंच आहे, फक्त इथं काय होतं, गिवन एरिया, आणि तिथं काय, युनिट एरिया.
आता मॅग्नेटिक इंडक्शन होती बघ, मॅग्नेट काढून एक समजू, लाईन ऑफ फोर्स काढून. ह्या मॅग्नेट लाईन ऑफ फोर्स आहे. इथं नॉर्थ पोल समजा, इथं साऊथ, नॉर्थ टू साऊथ जायला त्या, बरोबर. तर मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, आता मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय होतं, गिव्हन एरियामधून किती लाईन ऑफ फोर्स पास होतात ते म्हणजे फ्लक्स. आणि मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, युनिट एरियामधून, युनिट एरिया म्हणजे आता युनिट म्हणजे काय, एक युनिट म्हणजे एक, ते 1 मीटर स्क्वेअरमधून किती पास होतात मॅग्नेटिक लाईन, ते आपलं फाइंड करायचं. आता इथे समजा एरिया झाला किती, 1.5 मीटर स्क्वेअर, तो काय आला आपला एरिया. आणि इथं आता कितीतरी आणि लाईन ऑफ फोर्स पास करा, हे झालं. आता इथं बघा, तर इथं मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, मॅग्नेटिक इंडक्शनचं सिम्बॉल काय, बी इक्वल टू काय, 5 अपॉन एरिया, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स अपॉन एरिया. आता मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय होतं, गिव्हन एरियामध्ये किती लाईन ऑफ फोर्स पास होतो, आणि एरिया म्हणजे तो किती एरियामधून पास झाला आहे. मग इथं आपल्याला काय करायचं की किती युनिट एरियामधून किती मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पास होतात ते काढायचं आहे. मग आता तेच बघा, म्हणजे आता जर 1.5 मीटर स्क्वेअरमधनं जर 3 वेबर एवढ्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पास होत असतील 3, तर 1 मीटर स्क्वेअरमधनं किती पास होणार, त्यासाठी आपण काय करतो 5 तेच म्हणजे 1.5. तर मग इथं काय असणार, बी इक्वल टू 2 वेबर पर मीटर स्क्वेअर, म्हणजे 1 मीटरमधून 2 लाईन ऑफ फोर्स असं पास होतं, त्यामुळे दर्शवतं. चालेल, हे झालं मॅग्नेटिक इंडक्शन. नंतर आपण बघू मॅग्नेटिक इंडक्शन दिलंय आणि फाय काढायचं आहे ते बघू. मॅग्नेटिक इंडक्शनला काय कसं लागतं, लाईन ऑफ फोर्स परपेंडिक्युलर लागतात एरियाला. त्यामुळं इथं बघा, आता हा एरिया आहे आणि इथून काहीतरी लाईन ऑफ फोर्स पास व्हायला, तर इथं बघा, मग इथं काय असणार, बी कुठं असणार, बी असा जर असला, बी कसा पाहिजे आपल्याला, परपेंडिक्युलर पाहिजे, परपेंडिक्युलर टू एरिया मॅग्नेटिक इंडक्शन पाहिजे. जर आपला परपेंडिक्युलर नसेल, काहीतरी थिटा एवढ्या अँगलनं जर असेल, काहीतरी थिटा एवढ्या अँगलनं परपेंडिक्युलरला दुसरीकडे असेल, तर फाय कसा काढायचा. हा झाला एरिया ए, हा झाला बी. तर हा काय, आता थिटाची लगतची बाजू म्हणजे काय, थिटाची लगतची बाजू म्हणजे बी कॉस थिटा, समजलं, बी कॉस थिटा. तसंच आता आपण मागे बघितलं की बी इक्वल टू आहे, म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन इक्वल आहे 5 अपॉन एरिया, मग तेच फाय इक्वल टू आहे ए इंटू बी. आणि इथं बी काय आहे, बी काय आपल्याला पाहिजे, परपेंडिक्युलरच बी घ्यायचं. त्यामुळे काय, ए बी कॉस थिटा, ए बी कॉस थिटा हा झाला फॉर्म्युला काय फायचा. जेव्हा मॅग्नेटिक इंडक्शन दिले, एरिया दिले आणि मॅग्नेटिक इंडक्शन जर काहीतरी हे म्हणजे थिटा एवढ्या अँगलनं टिल्ट झाला असेल, म्हणजे दुसरीकडे कोणत्या तरी थिटा एवढ्या अँगलनं असेल, तर एरियाला परपेंडिक्युलर असण्यासाठी किती थिटा लागणार, म्हणजे तो किती थिटानं परपेंडिक्युलर नाही, तो थिटा म्हणजे कॉस थिटा, ए बी कॉस थिटा. म्हणून लगतची बाजू काय होणार, कारण बी एवढ्या अँगलनं काय तो हे परपेंडिक्युलर नाही, मग बी आहे, तर लगतची बाजू थिटाची बी कॉस थिटा. म्हणून फाय इक्वल टू ए बी होतं आणि बी थिटा पुट केलं ए बी कॉस थिटा. समजले. तर हे झालं मॅग्नेटिक इंडक्शन आणि हे झालं. मग नंतर आपण बघू डायपोल मोमेंट म्हणजे काय. डायपोल मोमेंट, आता डायपोल मोमेंट आपण समजू पहिला हे समजू, म्हणजे आता मॅग्नेटिक काढू. मॅग्नेटला एक नॉर्थ पोल असतो, साऊथ पोल असतो. तर नॉर्थ पोलची जी पोल स्ट्रेंथ, आता म्हणतो आपण पोल स्ट्रेंथ कशामध्ये दर्शवतो, स्मॉल एम. मॅग्नेटिकला आता ह्याच्यात कसं असते, इलेक्ट्रिक ह्याच्यात इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये चार्ज असतो प्लस क्यू मायनस क्यू असा चार्ज असतो. तसंच ह्यात काय पोल स्ट्रेंथ आहे ते म्हणजे प्लस एम मायनस एम, बरोबर. आणि ह्यांची इफेक्टिव्ह लेंथ टोटल काय आहे, इफेक्टिव्ह लेंथ ती म्हणजे 2L आहे. आता इथं पोरं काय गडबडतात बघा, म्हणजे खूप जणांचं असं होते की
ही मॅग्नेटची आता लेंथ दिलेली असते ती एल समजायची का 2L समजायची. ही आपल्याला आता 2L अशी आहे. तर ह्या सेंटरपासून इथली काय आहे एल आहे आणि इथनंच इथं काय आहे एल आहे, त्यामुळे 2L घेतो आपण. आता तिथं तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिथे डायरेक्ट मग एलच काय येतं नाही, कॅपिटल एल घेतलं डायरेक्ट एलच नाही, तर तिथे कसं पडतं. आता क्वेश्चनमध्ये जर असं दिलं असलं की हे डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ मॅग्नेट टू वन पोल, तर एल घ्यायचं, मग एल घ्यायचं आणि मग 2 न गुणायचं एलला, तेव्हा त्या मॅग्नेटिक मुवमेंटच्या फॉर्म्युल्यात तसं करायचं. आणि जर दिली असती लेंथ ऑफ मॅग्नेट दिली असती तर 2L डायरेक्ट घ्यायचं, म्हणजे 2L ची व्हॅल्यू डायरेक्ट टाकायची. आणि जर ॲट द डिस्टन्स बिटवीन सेंटर टू द वन ऑफ द पोल असं दिलं असलं तर ते एल इंटू 2 न गुणायचंच. असं समजलं. आणि मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे काय आहे, मॅग्नेटिक मुवमेंट हे काय आलं, मॅग्नेटिक मुवमेंट हे आपण कॅपिटल एम ने दर्शवतो. मॅग्नेटिक मुवमेंट हे आपण कॅपिटल एम ने दर्शवतो. आणि कॅपिटल एम इज मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ अँड हे इफेक्टिव्ह लेंथ, म्हणजे मॅग्नेटची लेंथ ऑफ मॅग्नेट, हे म्हणजे काय मॅग्नेटिक मुवमेंट. आता ती कशी करायची बघा, मॅग्नेटिक मुवमेंट इज इक्वल टू एम इंटू 2L. समजलं. हेच आपण काय लक्षात ठेवू, 2Lm किंवा 2ml किंवा 2ml असं लक्षात ठेवू. हे असं लक्षात ठेवा नाही, हे एम इंटू 2L हे लक्षात ठेवायचं, कारण इथं आपण मग लेंथ घेताना असं घेतोय तसं घेतोय पिढं त्यामुळे ते लक्षात ठेवायचं नाही. तसं हे मेन लक्षात ठेवायचं म्हणजे एम इंटू 2L. 2 म्हणजे काय इफेक्टिव्ह लेंथ आणि ही काय एम म्हणजे काय पोर्शन. एकच पोर्शन कुठल्या पण पोलची घ्यायची, मॅग्नेट्यूड फक्त घ्यायचा, एवढा विषय. मग आपण एक केस बघू की मॅग्नेटिक मुवमेंट रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट कशी फाइंड करायची. आता आपल्याला समजा दोन मॅग्नेट दिल्यात आणि त्यांची सेम मॅग्नेटिक मुवमेंट आहे. मॅग्नेटिक मुवमेंट काय त्यांची सेम आहे, तर कसं रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट काढायचं. आता समजा 2 मॅग्नेट घेतल्यात आणि हे असं परपेंडिक्युलर अरेंज केल्यात. परपेंडिक्युलर थिटा काय 90 डिग्री आणि ह्यांचा साऊथ पोल अटॅच आहे एकमेकांना, साऊथ पोल अटॅच आहे. तर यांची मॅग्नेटिक मुवमेंट काय असणार हे आपण बघू. इथं बघा मॅग्नेटिक मुवमेंट आता हे जे काय असणार साऊथ नॉर्थ. आता इथं मला अशी लक्षात आहे, मॅग्नेटिक मुवमेंट ही साऊथ टू नॉर्थ अशी असते, साऊथ टू नॉर्थ डिरेक्टेड असते. मॅग्नेटिक मुवमेंट काय असते, साऊथ टू नॉर्थ डिरेक्टेड. आणि मॅग्नेटिक मुवमेंट काय दर्शवते, हे स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन, हे मॅग्नेटिक मुवमेंट दर्शवते. बरोबर. आता इथं आपण रिझल्टंट कसं काढायचं बघा, जर थिटा जर तुम्हाला 90 डिग्री दिला असेल तर मॅग्नेटिक मुवमेंट रिझल्टंट कशी काढायची समजलं. तर हे बघा आता आपण ह्याच्यात रिझल्टंट वेक्टरमध्ये शिकतोयच, रिझल्टंट वेक्टरमध्ये की रिझल्टंट कसा काढायचा 2 वेक्टरचा. तर आता समजा आता कसं आहे, हेच फॉर्म्युला आहे, a² + b² + 2ab cos θ. समजलं. फक्त यात काय करायचं, मॅग्नेटिक मुवमेंट काढायचं आपल्याला, m डॅश काढायचे. त्यामुळे m डॅश इक्वल टू m1² + m2² + 2m1 m2 cos ऑफ θ. समजलं. हे झालं काय मॅग्नेटिक मुवमेंट रिझल्टंट. आता आपण रिझल्टंट काढू मॅग्नेटिक मुवमेंट. आता इथे मी काही केस अनेक सांगितल्या की मॅग्नेटिक मुवमेंट ह्या दोन्ही ह्याच्या म्हणजे दोन्ही मॅग्नेट सेम आहेत आणि त्यांची काढायची. तर बघा ह्याची पण मॅग्नेटिक मुवमेंट एम आहे आणि ह्याची पण एम आहे. तर काय येणार, एम डॅश इक्वल टू काय येणार, रिझल्टंट काय येणार, m² + m² + 2m1 m2 काय mm आहे, त्यामुळे त्यांचं काय आहे ना m². आणि θ 90 आहे त्यामुळं cos 90 किती असणार 0. तेवढ्या व्हॅल्यू तेवढ्याच पाठ करा साईन कॉसच्या बस. आणि मग आता एनिथिंग इंटू 0 काय होणार 0. मग ही टर्म काय झाली, ही टर्म पूर्ण कॅन्सल झाली आणि हे काय आलं m² + m² 2m². आणि m डॅश काय आला मग √2m हा m डॅश झाला. अनेक केस घेऊ, थिटा जरा बदलून घेऊ. आता समजा थिटा समजा आता 30 नाही 60 आहे, थिटा इक्वल टू 60 डिग्री आहे. तर मॅग्नेटिक मुवमेंट काय असणार समजलं. आणि दोन्हींची पण मॅग्नेटिक मुवमेंट सेम आहे, m समजलं. आता ह्याच फॉर्म्युल्यात पुट करायचं, m डॅश इक्वल टू m काय m²
एम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस 2m² इंटू 1/2 कॉस 60 काय 1/2 2 ला 2 गेलं आणि m² प्लस m² प्लस m² काय असणार 3m². मग एवढ्याशी असणार 3m² अंडर रूटमध्ये आणि मग ह्याची व्हॅल्यू अंडर रूटमधून बाहेर काढल्या √3m ही आली मॅग्नेटिक मुवमेंट 60 डिग्रीला. समजलं. याच अनेक काही केस आहे आणि मॅग्नेटिक मुवमेंट रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट ही एका कोणत्या तरी मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे एम एवढीच असते, म्हणजे एका कुठल्या तरी मॅग्नेट एवढी मुवमेंट असते. ते कसं केव्हा येणार जेव्हा थीटा 120 असणार. कारण का थीटा जेव्हा 120 असतो तेव्हा व्हॅल्यू काय असती ह्याची आपलं काय म्हणते हां. आता आपल्याला काय घ्यायचे 60 झालं 90 झालं आणि जेव्हा आता थीटा इज इक्वल टू 90 ला मॅग्नेटिक मोमेंट झाली √2m. याच हे आहे फॉर्म्युला थीटाची व्हॅल्यू तुम्ही पुट करून तुम्ही काढू शकता. थीटाची व्हॅल्यू जर 60 आली तर मॅग्नेटिक मोमेंट आहे √3m. थीटाची व्हॅल्यू आता इथं बघा थीटाची व्हॅल्यू हे आहे 120 आहे तर व्हॅल्यू येते एम इतकीच येते म्हणजे कुठल्या तरी एका मॅग्नेट एवढी मुवमेंट येते. आणि थीटाची तर बघा थीटा 60 असल्यावर √3m आणि थीटा जेव्हा 45 असतो तेव्हा √मध्ये 2 प्लस √2m असं बरोबर. तर इथं आता बघा काय काय म्हणजे काय हे फॉलो होते बघा काय पॅटर्न काय तयार होते बघा. जसा थीटा कमी कमी होत जातोय तसं एमची व्हॅल्यू रिझल्टंट एमची व्हॅल्यू काय ते वाढत जाते. तर बघा एम होता 120 असणार 90 असताना √2m आला 60 असताना √3m आला आणि नंतर 45 डिग्री असताना √2 प्लस √2m आला. तर जसा थीटा काय झाला थीटा कमी व्हायला तसा मॅग्नेटिक एम रिझल्टंट वाढालाय बरोबर. म्हणजे जेवढा थीटा कमी आता थीटा 0 झाला तर काय येते माहिती आहे 2m येते. थीटा किंवा 0 डिग्री गेल्यावर तेव्हा येते 2m व्हॅल्यू येते. तेव्हा आपल्याला काय दर्शवते इथं की थीटा जेवढा कमी तेवढा मॅग्नेटिक मुवमेंट जादा. समजलं इथं समजलं. नंतर बघा आता मॅग्नेटिक मुवमेंट झाली एक मॅग्नेटिक मुवमेंटचा कन्सेप्ट झाला. नंतर आपल्याला बघायचं की मॅग्नेटिक फील्ड आणि एक्झियल आणि हे इक्वेटोरियल काय असणार. आता बघा आता हा मॅग्नेट आहे हा पॉईंट आहे तो एक्सिसवर आहे म्हणजे इथं हा पी पॉईंट आला आणि हा इक्वेटोरियल आहे हा आला पॉईंट क्यू बरोबर. आणि हा किती साऊथ पोल असेल हा नॉर्थ पोल असेल तर इथे मॅग्नेटिक मुवमेंट आत काय असणार साऊथ टू नॉर्थ बरोबर. आणि आता आपल्याला घ्यायचं मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट पी आणि क्यू म्हणजे ॲक्सिसवर जर पॉईंट असेल तर त्याला मॅग्नेटिक फील्ड काय एक्सपिरियन्स होते म्हणजे कुठल्या डायरेक्शनला एक्सपिरियन्स होते आणि त्याची मॅग्नेट्यूड काय ते आपल्याला फाइंड करायचं. आता इथं बी एक्सिसवर आहे तर इथं बी एक्सिसवर याला मॅग्नेटिक फील्ड कुठं असणार मॅग्नेटिक मुवमेंटच्या डायरेक्शनला. आणि ह्याच मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा होतात बाहेरून नॉर्थ टू साऊथ. त्यामुळं जो इक्वेटर पॉईंट असणार तो मॅग्नेटिक मुवमेंटच्या अपोजिटला मॅग्नेटिक फील्ड ते एक्सपिरियन्स करणार म्हणजे ह्या साईडला असं ढकललेलं तसं एक्सपिरियन्स करणार बरोबर आहे. कारण हे फील्ड जे असणार त्या अशा असणार त्यामुळे ह्यो पॉईंट जो असणार तो इकडेच करणार आणि जो ह्यो पॉईंट असणार तो असा इकडे हे करणार. समजलं. मग ह्यांची फॉर्म्युला आहेत ते बघू आपण. फॉर्म्युला आहेत ते बघू. तर बी एक्सिस म्हणजे काय μ0/4 पाय 2m/r3. आर म्हणजे काय जे डिस्टन्स
म्हणजे किती अंतरावर आहे तिथं मॅग्नेट आहे, आणि किती अंतरावर पॉईंट आहे ते म्हणजे आर. एम म्हणजे त्या हे जी मॅग्नेटची मुवमेंट, आणि हे म्हणजे काय म्यू नॉट अपॉन 4 पाय म्हणजे काय कॉन्स्टंट के, आणि या कॉन्स्टंट के इज इक्वल टू काय म्यू नॉट अपॉन 4 पाय, आणि याची व्हॅल्यू काय 10⁻⁷ टेस्ला मीटर पर एम्पियर हे याचं युनिट आहे. ते लक्षात ठेवा. क्वेश्चनमध्ये कुठं पण आला तर म्हणजे युनिटवरनं पण क्वेश्चन चुकू शकतो. म्हणजे ते आता उत्तर जर असं असलं तर काहीतरी युनिटमध्ये चेंज करून देऊ शकतात त्यावर, हे लक्षात ठेवा. के काय आली की, आणि इक्वेटोरियलची बघा, इक्वेटोरियलची व्हॅल्यू काय आहे, इक्वेटोरियलला म्यू नॉट अपॉन 4 पाय एम अपॉन आर क्यूब. इथं फक्त 2m येते, इथं एम येतं. तर हे कसं बघा काय येतं, तर याच्या अगोदर ह्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, इथं थिटाची व्हॅल्यू पुट करून आपण काढतो. तर मेन आणि बी ॲट एनी पॉईंट, आता समजा ही घेतलाय असा ही घेतलाय, आणि हा एक्सिस आहे आय इक्वल टू, आणि इथं कुठला तरी पॉईंट आहे पी पॉईंट आहे समजा, आणि इथनं ह्याचं अंतर काहीतरी आर एवढ्या अंतरावर आहे बरोबर, आर एवढ्या अंतरावर आहे. आणि आता आपल्याला इथं मॅग्नेटिक फील्ड काढायची. आता इथं कशी असणार, ही वरती म्हणल्यावर मॅग्नेटिक मुवमेंट काय असणार, इथं नॉर्थ आणि साऊथ, म्हणजे हे असे मॅग्नेटिक मुवमेंट साऊथ टू नॉर्थ. म्हणजे इथं कुठंतरी हा पॉईंट एक तर इकडे हे करणार, त्याला इकडे पुल करणार, इकडे हे करणार, आणि म्हणजे इथं कुठंतरी असणार. म्हणजे ह्याच्यामुळं आता बघा, म्हणजे ह्याचं इफेक्टिव्ह काय होते बघा, एक तर असा पण येते आणि असा पण येते. इफेक्टिव्ह काय येणार मग, एक कुठंतरी म्हणजे असं येणार, असं जाणार. म्हणजे कसं बघा, साऊथ टू नॉर्थ आहे, ह्याच्यामुळे इकडे पण जाणार, ह्याच्यामुळे इकडे जाणार, आणि ह्याच्यामुळे इकडे पण जाणार एक्सिस इकडे पण जाणार आणि इकडे पण जाणार. त्यामुळे असं कुठंतरी हे असा पॉईंट येणार, कुठेतरी असा हे येणार की तिथं पॉईंटला एक्सपिरियन्स येणार बरोबर. तर ह्या पॉईंटला हा बी फाइंड करायचा, तर एक फॉर्म्युला आहे सिम्पलच आहे, बी ॲट एनी पॉईंट इक्वल टू काय म्यू नॉट अपॉन 4 पाय एम अपॉन आर क्यूब अंडररूटमध्ये 3 cos स्क्वेअर थिटा प्लस 1 हा फॉर्म्युला आहे. ह्यावरून काय काढू शकतो आपण, बी ॲट एनी पॉईंट, म्हणजे कुठल्या पण पॉईंटवर असल्यावर थिटाची व्हॅल्यू पुट करून काढू शकतो. आता इथं समजा, आता तुम्ही म्हटलं तर इथं एक्सिसवर असल्यावर बघा, एक्सिसवर असल्यावर थिटा काय असणार बघा, थिटा काय असणार 0 बरोबर आहे, थिटा 0. त्यामुळे काय येणार थिटा 0, थिटाची 0 व्हॅल्यू cos स्क्वेअर थिटा, म्हणजे cos 0 काय असणार 1चा स्क्वेअर 1, म्हणजे 3 + 1 4 बाहेर आला 2, एक्सिसची व्हॅल्यू झाली विनोडावर 4/2m आर क्यूब बरोबर. आणि ह्याच्या असणार इक्वेटरवर असणार तर थिटाची व्हॅल्यू काय असणार, थिटाची व्हॅल्यू 90, cos स्क्वेअर 90 0 into एनिथिंग 0, मग 0 + 1 अंडररूटमध्ये 1 बाहेर आलं 1, त्यामुळे विनोडावर 4/m आर क्यूब असं होते बरोबर. मग नंतर आपण म्हणणार आहे ते झालं. मग नंतर आपल्याला पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे टॉर्क, पोटेन्शियल एनर्जी, वर्क डन, त्या मॅग्नेटिक वर्क डन कसं करते असं कसं. आपण बघू पहिला आता टॉर्क ॲक्ट कसं होते. आता समजा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि त्यामध्ये असा मॅग्नेट ठेवला आहे, बरोबर. हा काही नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे बरोबर. मग ह्यामुळे काय होतं बघा, ही मॅग्नेटिक मुवमेंट अशी असणार. आणि आता इथे मॅग्नेटिक म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, कधी इलेक्ट्रिक म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आपण बाहेर ठेवल्या, म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण एका मॅग्नेटला ठेवले बरोबर आहे. इथं बघा कसं होणार. आता ह्याचा फॉर्म्युला होता काय आपला, फोर्स इक्वल टू इथं काय होते, मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ इंटू बी, एफ इक्वल टू एम बी. म्हणजे इथं फोर्स जो आहे तो एम बी. आपण आता फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन असं बघतोय. तसंच मॅग्नेटिक फील्डमध्ये काय फोर्स इक्वल टू मास इंटू मॅग्नेटिक फील्ड, एम इंटू मास म्हणते ते पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक फील्ड. सॉरी मास चुकून म्हणलो,
फोर्स इक्वल टू काय, पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक फील्ड. समजले तर. मग इथं ह्याला आता ह्यो कशात आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये. मग मॅग्नेट काय करणार, मॅग्नेटला इकडं असा फोर्स लागणार एम बी प्लस एम बी, आणि ह्या इकडं लागणार मायनस एम बी. बरोबर आहे. मग हे काय करणार, आता समजा हा मॅग्नेट आहे आणि ह्यो युनिफॉर्म मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला आहे, तर ह्याला इकडं प्लस एम बी लागणार आहे आणि इकडं मायनस एम बी. तर हो काय हा काय येणार, असा येणार. म्हणजे इकडं फोर्स दोन्ही साईडला फोर्स लावायला असा येणार, असा. समजलं काय, समजलं पाहिजे, असा येणार. त्यामुळे ह्यो नंतर काय येणार, मग स्टेबल पोझिशनला येणार, स्टेबल पोझिशनला येणार, असा येणार. बरोबर आहे, नॉर्थ साऊथ. मग इकडं प्लस एम बी मायनस एम बी, मग इकडे कॅन्सल करून टॉर्क 0 येणार. बरोबर. मग त्याचा आपल्याला फॉर्म्युला काय आहे, आता इकडे बघा, इकडे बघा, आता हा हे आपण करून घेऊया. हा काय ते थिटा एवढा आहे, थिटा एवढा अँगल, इथं काय ते थिटा एवढा अँगल आहे. समजलं, थिटा एवढा अँगल आहे. टॉर्क ॲक्टिंग आहे. आता टॉर्कचा फॉर्म्युला काय, टाऊ इज इक्वल टू काय, टाऊ इज इक्वल टू परपेंडिक्युलर डिस्टन्स आर इंटू आर बार क्रॉस विथ एफ बार, आर बार क्रॉस विथ एफ बार, त्याला आपण आर एफ साइन थिटा असं करतो. बरोबर. आर बार क्रॉस विथ एफ बार किंवा आर एफ साइन थिटा असं करतो. मग आपल्याला काय पाहिजे की हे परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. तर एफ म्हणजे काय, एम बी आहे, आणि आर म्हणजे आता परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे, ते आपल्याला फाइंड करायचं. ते काय असणार बघा. आता थिटा, साइन थिटा म्हणजे काय असते, साइन थिटाची व्हॅल्यू काय असते, साइन थिटा इक्वल टू काय, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस. बरोबर आहे. साइन थिटा इक्वल टू काय, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस. आता इथे थिटा ह्या परपेंडिक्युलर काय असणार, ह्यो परपेंडिक्युलर जो काढायचा आहे आपल्याला, म्हणजे पाहिजे आहे परपेंडिक्युलर. आता इथनं हे जर म्हणजे आपल्याला काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायला आता इथे एक पॉईंट आहे आणि इथे एक पॉईंट आहे, ह्यांचं असा हे डिस्टन्स काहीतरी आहे आणि हे असं आहे. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स काय, हे म्हणजे त्यांचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर आहे. म्हणजे असं स्ट्रेट थिटा इकडून 90 डिग्री, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि हे पूर्ण असं झालं. बरोबर. हे समजलं. तसं काढायचं. पी काढायचं आपल्याला. एच काय मॅग्नेटची लेंथ आहे काय, 2L, म्हणजेच पी अपॉन 2L इक्वल टू साइन थिटा. म्हणजे पी इक्वल टू काय आला, म्हणजे जिथं आरची व्हॅल्यू जी पुट करायची, आर इक्वल टू काय आलं, आर इक्वल टू काय आलं, 2L साइन थिटा हे आलं. मग ही व्हॅल्यू आपण पुट करूया कशात, टाऊ इक्वल टू आर एफ साइन थिटा. तर बघा, टाऊ इक्वल टू आरची व्हॅल्यू आली 2L साइन थिटा इंटू एफची व्हॅल्यू काय, एम बी. आता येतो, आता आपल्याला माहिती आहे इथं काहीतरी दिसते बघा, एम इंटू 2L काय असणार, एम इंटू 2L मागे शिकलो मॅग्नेटिक मुवमेंट. मग इथं कसं लिहिते, टाऊ इक्वल टू, आता इकडे हे एम इंटू हे करा, इथं बी असू दे, बी इंटू एम, बी इंटू एम इंटू 2L साइन थिटा असं आहे. आता इथं आपण मागे शिकलो की एम इंटू 2L काय असते, मॅग्नेटची मुवमेंट, म्हणजे मॅग्नेटची डायपोल मुवमेंट, मॅग्नेटिक मुवमेंट टू एम इंटू 2L असते. मग त्यामुळे फॉर्म्युला काय होते, आर इक्वल टू टाऊ इक्वल टू एम, हे कॅपिटल एम बी साइन थिटा. हा फॉर्म्युला इथे डिराइव्ह झाला टॉर्कचा. टॉर्क ॲक्टिंग ऑन डायपोल, म्हणजे टॉर्क ॲक्टिंग ड्यू टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड आपण एक्सटर्नल दिलं आहे आणि ते युनिफॉर्म आहे त्यामुळे. बरोबर. हे झालं टॉर्कचा कन्सेप्ट. आता पुढे बघू पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, त्यानंतर बघू पोटेन्शियल एनर्जी कशी येणार. पोटेन्शियल एनर्जीचं फॉर्म्युला आहे. आता इथं बघा एक सांगायला टाऊ, आता टाऊ मिनिमम असला तर काय असणार, स्टेबल कंडिशनमध्ये असणार, स्टेबल असणार. आणि ते टाऊ किती असायला पाहिजे, 0. म्हणजे थिटा इक्वल टू काय असणार, तो थिटा इक्वल टू काय असणार, टाऊ 0 असेल. टाऊची व्हॅल्यू काय, आता टॉर्कची व्हॅल्यू काय, एम बी साइन थिटा. साइन थिटाची किती व्हॅल्यू आली पाहिजे की त्यांना उत्तर 0 आहे पाहिजे. साइन थिटा इक्वल टू 0 पाहिजे. मग साइन थिटा इक्वल टू 0 केव्हा येणार, जेव्हा थिटा इक्वल टू 0 डिग्री असणार. आणि टाऊ मॅक्सिमम केव्हा असणार, अनस्टेबल, मॅक्सिमम असणार तेव्हा अनस्टेबल, म्हणजे व्हॅल्यू काय असणार, एम बी.
आणि थिटाची व्हॅल्यू काय असणार 90 डिग्री, कारण साईन 90 काय 1 म्हणजेच MB. याचं पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी बघा. टॉर्क आपण आता बघितला, टॉर्क कसं फाइंड आउट करायचं आणि काय कसं करायचं ते. तर आता आपण बघा पोटेन्शियल एनर्जीचा कन्सेप्ट आहे ते म्हणजे जेव्हा आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेट ठेवतो तेव्हा ही स्टेबल पोझिशन झाली, ही स्टेबल पोझिशन झाली आणि त्यालाच आपण काहीतरी वर्क करून ती अनस्टेबल पोझिशनला नेतो. मग तेव्हा काय होतंय, काहीतरी वर्क हे पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये म्हणजे हे होतं, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं आणि पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये राहतं. जर साऊथ असेल, नॉर्थ असेल, मॅग्नेटिक मोमेंट असे असेल. म्हणजे मॅग्नेटिक डायपोल काय करणार, ही बी आहे, ही बार एक्सटर्नल मॅग्नेटिक ही बार. तर ते मॅग्नेटिक डायपोल काय करणार, थिटा येऊन 0 स्टेबल पोझिशनला यायला होणार. मग त्यामुळे ते पोटेन्शियल एनर्जी खर्च करणार, बरोबर आहे. मग ते तसं करणार. मग पीचा फॉर्म्युला काय, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, -MB कॉस थिटा. हा काय कशाचा फॉर्म्युला आहे, पोटेन्शियल एनर्जी, बरोबर आहे. मग ह्यानुसार बघा थिटा इज इक्वल टू 0, थिटा इज इक्वल टू काय 0 जेव्हा असते, जेव्हा म्हणजे नॉर्मल असते हे मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला असते तेव्हा थिटा इज 0, तेव्हा काय असतं मॅग्नेटिक डायपोल स्टेबल आणि तेव्हा पी इज इक्वल टू काय असते, पोटेन्शियल एनर्जी काय असते -MB, बरोबर आहे. आणि जेव्हा थिटा इक्वल टू 90 असतो तेव्हा व्हॅल्यू येते, तेव्हा काय नाही पोटेन्शियल एनर्जी नॉर्मल म्हणजे पोटेन्शियल एनर्जी 0 येते, पोटेन्शियल एनर्जी काय येते 0 येते. आणि जेव्हा थिटा इक्वल टू 180 असतो, 180 तेव्हा अनस्टेबल पोटेन्शियल एनर्जी इक्वल काय पी मॅक्स आणि पी मिनिमम प्लस MB, कारण 180 कॉस 180 प्लस 1 कधी -1 कॉस 180 -1, त्यामुळे -MB इंटू -1 MB. त्यामुळे इथं पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते, त्यामुळे इथं अनस्टेबल कंडिशन आहे. कारण पोटेन्शियल भरपूर हे आहे, कारण स्टेबलच नाही ना ती. मग काहीतरी पोटेन्शियल आहे ती मग कन्वर्ट होणार काय कायनेटिक एनर्जी आणि मॅग्नेटिक जी डायपोल मुवमेंट आहे ती टर्न होणार. म्हणजे मॅग्नेट जो आहे तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तो टर्न होऊन स्टेबल पोझिशनला येणार. आणि नंतर एक कन्सेप्ट आहे तेच पोटेन्शियल एनर्जीच्याच म्हणजे रिलेटेड आहे, तो म्हणजे हे वर्क डन. बरं, तर वर्क डन कसं फाइंड करायचं, तिसरा आहे वर्क डन W. परत आपण एकदा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवायचं मॅग्नेटला डी एक्सटर्नल, आणि काहीतरी मॅग्नेट इनिशियलला काहीतरी असणार आणि तो आपण थिटा एवढ्या अँगलनं त्याला टर्न करावं. मग आपण थिटा आता हे नॉर्मल आहे, नॉर्मल मॅग्नेट आहे आणि अशा मॅग्नेटिक फील्ड आहेत आणि त्याला आपण काही स्टेबल कंडिशन आहे, त्याला आपण काहीतरी हे करून फोर्स लावून त्याला आपण अनस्टेबल कंडिशनमध्ये आले. म्हणजे फील्डच्या अपोजिट डायरेक्शनला हे करावे, फील्डच्या अपोजिट डायरेक्शनला अलाइन करायला बघावे. मग काहीतरी आपल्याला फोर्स लावावा लागणार आणि जे फोर्स लागणार ते म्हणजे काहीतरी वर्क आपण करणार काहीतरी. मग ते वर्क काय ते आपण बघू. पहिला थिटा काय असणार, जेव्हा थिटा 1 आणि काय थिटा आपण काय करावे वर्क कुठनं करावे, काहीतरी थिटा 1 इज इक्वल टू काय असणार आणि थिटा 2 काहीतरी असणार. थिटा 1 टू थिटा 2 मग ह्याला जो फॉर्म्युला काय आहे W इज इक्वल टू वर्क डन इक्वल टू MB कॉस थिटा 1 मायनस MB कॉस थिटा 1 मायनस थिटा कॉस थिटा 2. हे म्हणजे वर्क डन. म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नात काय असते की स्टेबल कंडिशनपासून काही केवढ्या तरी थिटापर्यंत नेले. मग तेव्हा आपण काय करतो कॉस थिटा 1 जर आता थिटा 1 जर 0 असेल तर कॉस थिटा 1 ची व्हॅल्यू काय, कॉस 0 ची व्हॅल्यू काय 1. त्यामुळे आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरतो तो म्हणजे W वर्क डन इक्वल टू MB 1 मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू इथे दिली असते. म्हणजे जेव्हा तुम्हाला क्वेश्चनमध्ये एकच थिटा दिलं असते तर समजायचं की ते स्टेबल पोझिशनपासून म्हणजे थिटा इक्वल टू 0 पासून त्या थिटा एवढ्या अंतरावर नेलं तेव्हा आपण काय वापरणार W इक्वल टू MB कॉस थिटा 1 मायनस थिटा 2. आणि जेव्हा एकच थिटा दिलेला असणार तेव्हा MB 1 मायनस कॉस थिटा 2. कारण थिटा त्यावेळी कॉस थिटा 1 काय दिलेला असणार 0 आणि कॉस 0 काय असते 1 म्हणून 1 मायनस कॉस थिटा असं. हे झाला वर्क डनचा कन्सेप्ट.
नाही. मग नंतर ना आपल्याला काय व्हायचं, मी अशी म्हणलो मॅग्नेटिक फोर्स ते बरोबर आहे. मॅग्नेटिक फोर्स बघू आता. आता आपल्याला काय बघायचं आहे, आता आपण पॉईंट वन आहे तो म्हणजे सोपा पॉईंट आहे, कटिंग ऑफ मॅग्नेट. आता पॉईंट वन आहे काय, कटिंग ऑफ मॅग्नेट. बरोबर. आता इथं कसं बघा, कटिंग ऑफ मॅग्नेटमध्ये आपण दोन टाईपमध्ये घेऊ, एक लॉन्जिट्युडिनली आणि एक हे आपलं ट्रान्सव्हर्सली. आता ट्रान्सव्हर्सली कटमध्ये काय करायचं, आता बघा ट्रान्सव्हर्सली म्हणजे काय, एरिया अलॉंग विथ एरिया. म्हणजे काय, आता हा मॅग्नेट आहे समजा बरोबर आहे, त्याला आपण असा कट केला, एरिया सेमच राहणार, फक्त काय चेंज होणार, लेंथमध्ये चेंज होणार. आणि लॉन्जिट्युडिनली कट करायचं लेंथ वाईज कट करायचं, लेंथ वाईज म्हणजे लेंथ अलॉंग विथ लेंथ कट करायचं. त्यामुळे लेंथ सेम राहणार, फक्त एरिया चेंज होणार. तर बघू आपण कसा इफेक्ट पडतोय त्याचा. पहिला आपण बघायचं आहे ट्रान्सफर सेक्शन. फर्स्ट पार्ट आहे ते म्हणजे ट्रान्सफर सेक्शन. तर ट्रान्सफर सेक्शन मध्ये काय म्हणतो, अलॉंग एरियाच्या अलॉंग कट करायचं आपल्याला बरोबर आहे. म्हणजे कसं मॅग्नेट, आता हा मॅग्नेट आहे आणि ह्याच्या एरिया अलॉंग कट करायचं आहे बरोबर आहे. त्यामुळे एक पोर्शन काय प्लस सेम आहे मायनस सेम आहे आणि लेंथ काय 2L बरोबर आहे. आणि ह्या एरियाच्या अलॉंग कट करायचं, त्यामुळे काय होणार, हे कट येऊन कसं होणार, लेंथ चेंज होणार बरोबर आहे. लेंथ आता काय होणार, इथं 2L1 होतं बरोबर आहे, इथे काय होणार, इथे 2L होती, इथे काय होणार 2L/2 आधीपेक्षा हाफ 2L/2. आणि पोर्शन काय सेम राहणार प्लस सेम, होती इथे काय होणार मायनस सेम, इथे काय होणार मायनस सेम प्लस सेम आणि इकडे मायनस सेम बरोबर. आता पोर्शन सेम राहणार कारण का पोल स्ट्रेंथ ही एरियावर डिपेंडेंट आहे. जसा एरिया डिवाइड करणार तशी पोल स्ट्रेंथ डिवाइड होणार बरोबर. एरिया हाफ केला तर पोल स्ट्रेंथ पण हाफ होणार. समजलं, इथे समजलं पाहिजे, सोपं आहे. आणि लेंथ फक्त काय झाली मॅग्नेटची, हाफ झाली. त्यामुळे मॅग्नेटिक आता मुवमेंट, आता मॅग्नेटिक मुवमेंट इकडे आहे. आता पहिला न कट करायच्या अगोदर काय होतं, न कट करायच्या अगोदर M×2L. आणि जेव्हा आपण कट केली तेव्हा म्हणजे काय M' इक्वल टू काय, पोल स्ट्रेंथ तर सेमच आहे म्हणजे स्मॉल एमच आहे, फक्त लेंथ काय आली 2L/2 म्हणजे आधीपेक्षा काय झाली, हाफ झाली 2L/2. आता इथं बघा M×2L काय होतं, M होता म्हणजे M1. आता M1 घेऊया आपण समजायसाठी, M1 आणि M2 काढायचं. M1 काय M×2L. आता ते M2 इक्वल आहे M×2L/2 म्हणजे M×2L म्हणजे काय M1 आहे, म्हणून M2 इक्वल टू M1/2. म्हणजे जी आधीची मुवमेंट असणार त्याच्यापेक्षा हाफ मुवमेंट येणार ही सेकंड. जेव्हा ट्रान्सफर्सली आपण कट करणार तेव्हा मॅग्नेटिक मुवमेंट काय होणार, हाफ ऑफ फर्स्ट पार्ट. म्हणजे पहिल्या वेळी जेव्हा ही मॅग्नेटिक मुवमेंट होती जी M1, ती दुसऱ्या वेळी काय होणार, ट्रान्सफर्सली कट केल्यामुळे लेंथ चेंज झाली, लेंथ हाफ झाली. त्यामुळे मॅग्नेटिक मुवमेंट काय आली M×2L/2 म्हणजे काय M×M1/2 M2 = M1/2 म्हणजे पहिल्या मॅग्नेटिक मुवमेंटपेक्षा हाफ झाली बरोबर आहे. मग आता हे झालं ट्रान्सफर सेक्शन. आता आपण बघायचं लॉन्जिट्युडिनल सेक्शन बरोबर आहे. लॉन्जिट्युडिनल सेक्शन म्हणजे काय सांगितलं मी, अलॉंग विथ लेंथ म्हणजे लेंथच्या अलॉंग कट करायचं आपल्याला बरोबर. लॉन्जिट्युडिनल सेक्शन घेऊ. आता सेकंड काय लॉन्जिट्युडिनल सेक्शन बरोबर आहे. मग लॉन्जिट्युडिनल सेक्शन घेताना बघा, लॉन्जिट्युडिनल सेक्शन म्हणजे काय, लेंथ वाईज म्हणजे असा बरोबर, लेंथ असा. आता इथं मॅग्नेटिक मुवमेंट पाहिलं, पोल स्ट्रेंथ काय प्लस सेम आहे मायनस सेम आहे आणि लेंथ काय 2L आहे. तर ही कट केली लॉन्जिट्युडिनली म्हणजे काय, तेव्हा आता हे मॅग्नेट आहे, मॅग्नेट मी लॉन्जिट्युडिनली कट केलं म्हणजे काय अलॉंग विथ लेंथच्या अलॉंग कट केलं तर काय म्हणतो एरिया चेंज होणार बरोबर आहे. मग हे आपण सेम प्रपोर्शनमध्ये कट करावले म्हणून हाफ करायचं. तिथं बघा लेंथ तर सेम राहणार 2L दोघांची पण लेंथ सेम राहणार 2L.
आणि पोर्शन काय येणार आहे इथं काय आलं आता एरिया इथं काय आलं अलॉंग विथ लेंथ काय येईल त्यामुळे एरिया काय आला एरिया हाफ झाला हाफ पार्ट वर हाफ पार्ट काय त्यामुळे इथं त्यावेळी m/2 त्यावेळी m/2 मायनस m/2 मायनस m/2 इथे काय आलं पोर्शन हाफ झाली तर लेंथ सेम झाली मग इथं आता ह्याचा फॉर्म्युला काय होता m1 इक्वल टू काय m1 इंटू काय m1 इंटू 2l लेंथ दोघांचे सेम आहे त्यामुळे कॉमन धरू आणि m2 इक्वल टू मग काय येणार m2 इक्वल टू m1/2 m/2 इंटू 2l बरोबर आहे तर m1 इंटू 2l होतं काय होतं m1 होतं त्यामुळं m2 इक्वल टू कॅपिटल M1 मॅग्नेटिक मुवमेंट फर्स्ट मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ 2 मग इथं पण कसं झालं बघा मॅग्नेटिक मुवमेंट फर्स्ट ही m1 होती ती सेकंड काय आली जेव्हा लॉन्जिट्युडिनल कट केलं तेव्हा हाफ झाली म्हणजे सेकंड मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ सेकंड इज इक्वल हाफ ऑफ फर्स्ट बरोबर त्यामुळे काय आलं इथं लॉन्जिट्युडिनल कट केलं काय आलं पोर्शन हाफ झाली त्यामुळे मॅग्नेटिक मुवमेंट काय आली हाफ झाली पहिल्या पार्ट म्हणजे ट्रान्सफर सेक्शनमध्ये काय होतं लेंथ हाफ होत होती म्हणजे असं केले का आणि असं केले त्यामुळे लेंथ हाफ होत होती त्यामुळे काय होत होतं की मॅग्नेटिक मुवमेंट हाफ होती ती कारण लेंथ हाफ त्यामुळे मग मॅग्नेटिक मुवमेंट त्यात सेम काय ते मॅग्नेटिक फोर्स स्ट्रेंथ त्यात सेम असायची आणि लेंथ ही हाफ असायची त्यामुळं आणि इथं काय आता कन्सेप्ट लेंथ सेम आहे दोघांची पण लेंथ सेम आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि फोर्स स्ट्रेंथ आहे ती हाफ व्हायला त्यामुळे इथे मॅग्नेटिक मुवमेंट काय व्हायला हाफ व्हायला तर हे झालं आता आपण काय करायचं आहे की दोन्ही कंबाईन करायचं लॉन्जिट्युडिनल पण आणि ट्रान्सवर्स पण दोन्ही सेक्शन घ्यायचे लॉन्जिट्युडिनल पण आणि ट्रान्सवर्स बरोबर आता लॉन्जिट्युडिनल आता हे म्हणजे गेस करा की काय होणार मॅग्नेटिक मुवमेंट काय होणार मग ती इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मुवमेंट काय होणार मनात तुमच्या धरा होतं काय नाणी बघा बरोबर येते का आता बोथ लॉन्जिट्युडिनल ट्रान्सवर्स बरोबर आता हे मॅग्नेट आहे ही लॉन्जिट्युडिनल ट्रान्सवर्स कट केली आहे लॉन्जिट्युडिनल मग इथं पहिला प्लस सेम होतं पोर्शन स्मॉल m प्लस स्मॉल m मायनस स्मॉल m बरोबर आणि इथं काहीतरी 2l होतं बरोबर आता ही चार भागात कट झाली एकाची आता लेंथ काय आली ट्रान्सवर्स कट केल्यामुळे लेंथ काय आली इकडे l 2l/2 असं सेम इथं पण आणि हे फोर्स स्ट्रेंथ काय आली इथं स्मॉल m/2 मायनस स्मॉल m/2 बरोबर इथे हे कन्सेप्ट झाला मग नंतर काय हे झालं मग नंतर ना आता कसं बघा आता ही m1 इक्वल टू काय होतं m इंटू 2l आता इथे m2 इक्वल टू काय आहे पोर्शन आता काय आले हाफ झाले कारण ट्रान्सफर्स लॉन्जिट्युडिनल दोन्ही झाले मग पोर्शन काय आले m/2 इंटू लेंथ काय आले 2l/2 आता m इंटू 2l म्हणजे काय होतं m1 होतं त्यामुळे m2 इक्वल टू इथं काय आलं m1/4 म्हणजे आता इथं काय आलं 4 टाइम्स कमी झालं म्हणजे m2 हे आहे ते m1 पेक्षा 4 टाइम्स कमी झालं कारण का लेंथ पण हाफ झाली आणि पोर्शन पण हाफ झाली समजली का सोपं होता आता नंतर पुढे एक कन्सेप्ट बघायचं आहे ते म्हणजे बेंडिंग ऑफ मॅग्नेट आता प्रश्न पडला असेल बेंडिंग ऑफ मॅग्नेट म्हणजे तुमच्या म्हणजे इमॅजिन झालं असेल की काय असणार आहे तर बघा आता आपण बघणार आहे बेंडिंग ऑफ मॅग्नेट काय आन्सर बेंडिंग ऑफ मॅग्नेट आता हे टॉपिकचं नाव ऐकून काय ते तुमच्या मनात काय ते विचार आले असतील बेंडिंग ऑफ मॅग्नेट आता पहिला ही नॉर्मल मॅग्नेट आहे ह्याची काहीतरी इथे पोर्शन प्लस m मायनस m आणि लेंथ काहीतरी 2l आहे बरोबर आहे आणि मॅग्नेटिक मुवमेंट m आता हे आपण एक आर्क सारखी अशी बेंड केली आहे बरोबर आहे बेंड केली मग येतं बघा इथं आहे नॉर्थ पोल साऊथ पोल नॉर्थ साऊथ मग इथं बघा आता हे जे मॅग्नेटिक मुवमेंट m' काढायचे समजलं m' काढायचे तर कसं बघा आता मॅग्नेट आहे ह्या मॅग्नेटला मी बेंड करावं तर काहीतरी लेंथमध्ये पण चेंज येणार बरोबर आहे मग इथं काय बघा आता आपण काय म्हणतोय आता इथे 2l कशी घेतोय आपण लेंथ
इथं इफेक्टिव्ह लेंथ घेते दोन्ही पोलमधला. आता इथं काय होणार, ही लेंथ येणार नाही, ही अशी येणार. त्यामुळे ही काहीतरी लेंथ 2L2 काहीतरी वेगळे येणार, इथे काहीतरी लेंथ वेगळी येणार. त्यामुळे काहीतरी मॅग्नेटिक मोमेंट चेंज होणार. तर त्याच फॉर्म्युला आहे आपल्याकडे m डॅश इक्वल टू 2m साइन थिटा डिग्रीमध्ये अपॉन 2 अपॉन थिटा रेडियन, बरोबर. जो वरती घालूया आपण साइन थिटाच्या वेळी तिथं थिटा डिग्रीमध्ये घ्यायचं आणि खाली रॅडियनमध्ये घ्यायचं. आता बघा, आता इथं थिटा रॅडियनमध्ये घ्यायचं आहे, तर थिटा रॅडियनमध्ये काढायचं एक फॉर्म्युला आहे बघा, काय ते लक्ष आहे. थिटा रॅडियन इक्वल टू काय, पाय अपॉन 180 इंटू थिटा डिग्रीमध्ये. आता समजा आता काय ते 60 डिग्री आहे, आता त्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं. तर काय होणार, थिटा सी थिटा रॅडियन पाय अपॉन 180 रॅडियनमध्ये 60 डिग्री असं समजा, 60 म्हणजे इथं काय ना π/3 हे रॅडियनमध्ये उतराल. तर आपण हे एक्झाम्पल सहित समजू, म्हणजे एकदम परफेक्ट समजाल तुम्हाला. एक्झाम्पल सहित समजू, त्यामुळे परफेक्ट करणार. आता बघ एक्झाम्पल घ्या, काय क्वेश्चन एक आहे, सुटतोय का बघा तुम्हाला, सोडवा आणि नंतर आन्सर चेक करा. आता एक मॅग्नेट आहे, तो बेंड करा आपण, आणि ते काहीतरी अँगल 60 डिग्री, आणि अँगल घ्यायला ते इथला घ्यायचा. थिटा काय आहे 60 डिग्री आहे, बरोबर. आणि पहिली मॅग्नेटिक मोमेंट काहीतरी एम आहे, मॅग्नेटिक मोमेंट फर्स्ट काहीतरी एम आहे. मग आता हे जी m डॅश काढायची, काहीतरी काढायचं, बरोबर. आता फॉर्म्युला मागायचा होता m डॅश इक्वल टू 2m साइन θ/2 अपॉन थिटा इन रॅडियन, बरोबर. थिटाची म्हणजे काय, थिटा इन रॅडियन आणि हे डिग्री, बरोबर. तिथं आता कुठं करू, m डॅश इक्वल टू 2m साइन θ/2 म्हणजे काय, 60/2 म्हणजे काय 30, मग साइन 30/θc. आता थिटा सीची व्हॅल्यू काढायची, म्हणजे किती, π/180 इंटू थिटा किती घेतला आपण, थिटा डिग्रीमध्ये 60, म्हणजे ते काय ना π/3. म्हणजे रॅडियनमध्ये थिटाची व्हॅल्यू काय आली, π/3, ही इथं पुट करायची. मग m काय येणार, m डॅश काय येणार 2m इंटू साइन 30 काय 1/2 अपॉन काय येणार π/3. 2 ला 2 गेलं, 3 वर गेलं, म्हणजे उत्तर काय आलं, m डॅश इक्वल टू उत्तर काय आलं 3m अपॉन पाय. त्याला उत्तर समजलं, सोपा होता हो, काय समजायला नाही. नंतर एक लास्ट एकदम कन्सेप्ट आहे, ते म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू म्हणजे सिंगल पोल. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू काय व्हायचं, वन सिंगल पोलमुळं. तर आपण लास्ट एक कन्सेप्ट बनाय, तो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू शॉर्टमध्ये आले, ड्यू टू वन पोल, बरोबर. आता इथं आपण एक नॉर्थ पोल घेतला आणि एक थोड्या अंतरावर आता आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये काय घेतो, पॉईंट युनिट पॉझिटिव्ह चार्ज घेतो. तसं इथं काय घ्यायचं, नॉर्थ पोल घ्यायचं, नॉर्थ पोल घ्यायचं, बरोबर. मग इथं काय होणार बघा, आणि हे किती स्मॉल आर एवढ्या अंतरावर, आणि हे जे काही मॅग्नेटिक हे आपलं पोल स्ट्रेंथ आहे कॅपिटल M, बरोबर. आणि नंतर काय हे आर एवढ्या अंतरावर आहे. मग इथे काय होणार बघा, लाईक पोल रिपेल्स इच अदर, बरोबर. लाईक पोल रिपेल्स इच अदर, त्यामुळं जे मॅग्नेटिक पोल तयार होणार ते काय होणार, ह्याला म्हणजे अवे फ्रॉम नॉर्थ पोल हे जे तयार करणार ह्या नॉर्थ पोलसाठी, ते अवे फ्रॉम नॉर्थ पोल असणार, बरोबर. त्यामुळे ही बी इकडे म्हणजे अवे फ्रॉम असणार त्यापेक्षा. त्यामुळे ही जी बी तयार झाली, ह्याची मॅग्नेट्यूड कशी काढायची, फॉर्म्युला आहे बी इक्वल टू μ0/4π. आता इथं बघा, इथं तुम्ही फसणार, इथं μ0/4π स्मॉल m अपॉन r स्क्वेअर. इथं मागल्या ह्याच्यानंतर बी एक्झियल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ॲक्सिस, मॅग्नेटिक फील्ड ॲट ॲक्सिस इक्वेटोरियल, त्यात काय होतं μ0/4π कॅपिटल M अपॉन r क्यूब होतं. इथं मॅग्नेटिक मोमेंट होती. आता इथं काय आहे, इथं पोल स्ट्रेंथ आहे, हे लक्षात ठेवायचं. इथं काय पोल स्ट्रेंथ
पोल स्ट्रेंथ आहे एम अपॉन आर स्क्वेअर, हे लक्षात ठेवायचं. समजलं. मग इथंच जर साऊथ पोल ठेवला तर काय होणार इथं मायनस, तर इथं काय होणार हे फक्त जे हे अवे फ्रॉम आहे ते टुवर्ड्स असणार, टुवर्ड्स इटसेल्फ असणार. ही व्हॅल्यू काय सेम, फक्त टुवर्ड्स इटसेल्फ. मग इथं काय फक्त डायरेक्शनच आहे, साऊथ आणि नॉर्थमध्ये डायरेक्शन आहे. त्यामुळं जे साऊथमुळे प्रोड्यूस होणार ते टुवर्ड्स असणार आणि नॉर्थमुळे अवे फ्रॉम असणार. हे समजलं. मग नेक्स्ट पॉईंट आहे आता एक लास्ट कन्सेप्ट आहे ते म्हणू बघा. जेव्हा मॅग्नेटिक डायपोल आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो तेव्हा इकडे काहीतरी प्लस एम बी लागतो आणि इकडे मायनस एम बी, बरोबर आहे. मग आपण बघितलं मग हे काय होते टॉर्क ॲक्ट होते ह्या आणि मॅग्नेटिक डायपोल मग हे स्टेबल कंडिशनला येते, बरोबर आहे. मग आता ह्यानंतर ना युनिफॉर्म फील्डमध्ये काय होते एफ नेट फोर्स नेट इज इक्वल टू 0 असतो आणि टाऊ टॉर्क नेट नॉट इक्वल टू 0 असतो, बरोबर. का सांगतो आता फोर्स कशासाठी अप्लाय होतं आता न्यूटन सरांनी सांगितलेलं, बरोबर आहे. जेव्हा ट्रान्सलेटरी मोशन येत असते तेव्हा फोर्स आता अप्लाय होते तेव्हा बॉडी काय होती पुढं जाते. मग फोर्स जेव्हा अप्लाय करतो आपण तेव्हा बॉडी काय होती पुढे होती. मग इथे मॅग्नेटिक डायपोल पुढे गेला काय तिथल्या इथं ह्याच्या रोटेशनल मोशन करायला आणि रोटेशनल मोशनसाठी आपण फोर्स मध्येच वापरतो टॉर्क, बरोबर आहे. आणि ट्रान्सलेटरी मोशनमध्ये आपण फोर्स वापरतो. फोर्स म्हणजे हे आपण वापरतो न्यूटन सरांनी. आणि जेव्हा रोटेशनल मोशनचा कन्सेप्ट येतो त्यात काय आपण फोर्सच्या ऐवजी काय होतो टॉर्क घेतो, बरोबर आहे. मग इथं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये काय आले फोर्स इकडे प्लस एम मायनस एम इक्वली अपोजिट साईडला झाले त्यामुळे ते कॅन्सल कराले. त्यामुळे फोर्स नेट 0 आले तर टाऊ नेट 0 येत नाही. कारण का इथं काहीतरी टॉर्क ॲक्ट ठेवून तो अलाइन झाला स्टेबल पोझिशनला, बरोबर आहे. म्हणजे रोटेशनल मोशन केली काहीतरी. म्हणजे हे ना बघा हे पुढे गेला नाही किंवा मागं आला नाही, फक्त तिथल्या इथे जागेवर फिरला, रोटेशनल मोशन केली. त्यामुळे टाऊ नेट इज नॉट इक्वल टू 0. टॉर्क काहीतरी ॲक्ट होणार तर फोर्स 0 येते. कारण का इकडे तिकडं इक्वली अपोजिट फोर्स जर हे म्हणजे व्हॅरी होत असतील तर ते इक्वली अपोजिट फोर्स हे येत असतील तर ते एकामेकाला कॅन्सल करतात, बरोबर आहे. त्यामुळे फोर्स नेट 0 येतो, टाऊ नेट नॉट इक्वल टू 0. कारण का फोर्स हा ट्रान्सलेटर मोशनला अप्लाय करतो आपण आणि टॉर्क हा रोटेशनल मोशनसाठी. समजलं. तर नंतर आता बघायचं आहे की नॉन युनिफॉर्म फील्डमध्ये ठेवल्यावर फोर्स आणि टॉर्क कसा व्हॅरी होते. नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय तर आता आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये काय डायपोल होते ते बघितलं. आता नॉन युनिफॉर्ममध्ये बघूया. तर नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहेत, बरोबर आहे. तर म्हणजे कशा पण असणार आणि त्यात आपण डायपोल ठेवला आहे, डायपोल म्हणजे मॅग्नेट ठेवला आहे. तर इथं काहीतरी एम बी पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक फील्ड इथं मायनस एम बी, बरोबर आहे. तर इथं काय होणार बघा पोल स्ट्रेंथ तर दोघांची सेम आहे कारण मॅग्नेट तर सेम आहे. खरं इथं मॅग्नेटिक फील्ड बघा मॅग्नेटिक फील्ड आता जिथं क्राऊडेड रिजन आहे, आता जिथं मॅग्नेटिक फील्ड नाही जिथं क्राऊडेड आहे तिथं काय होते मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे आणि जिथं लूज आहेत तिथं वीक आहे. त्यामुळे काय होणार ह्या आता इथं प्लस एम बी इकडं नॉर्थ पोलच्या साईडला जो हे आहे तिकडली कमी येणार. म्हणजे आता इकडं आता मी समजा फोर्स जादा लावले आणि इकडे जादा लावले कमी लावले तर काय होणार तो जेवढा कॅन्सल करणार तेवढा कॅन्सल करणार. खरं रोटेशनल मोशन करत पुढे पण जाणार जरा मॅग्नेट. समजलं. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये काय होते मॅग्नेटवर टॉर्क अप्लाय होणार टॉर्कनं ते स्टेबल पोझिशनला यायला पण बघणार स्टेबल पण होणार. तर बघा टॉर्क पण ॲक्ट होणार आणि फोर्स पण ॲक्ट होणार आणि मग स्टेबल होणार. इथे काय होणार बघा टाऊ नेट टॉर्क नेट इज नॉट इक्वल टू 0 आणि एफ नेट ऑल्सो नॉट इक्वल टू 0 असं म्हणणार, बरोबर. हे झालं नॉन युनिफॉर्म. म्हणजे युनिफॉर्ममध्ये काय होतं फोर्स अप्लाय होत नव्हता कारण बॅलन्स होत होता आणि टॉर्क फक्त अप्लाय होत होता. आणि इथं काय टॉर्क नेट पण आहे आणि एफ नेट पण नॉट इक्वल टू 0 आहे, बरोबर. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथंच व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. बाय.